HMPV व्हायरसचा राज्यात शिरकाव झाल्याने नांदेड जिल्हा आरोग्य विभागाची आरोग्य यंत्रणा सज्ज. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांची माहिती. याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्यात HMPV व्हायरसचा शिरकाव झाल्याने नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील 22 PSC प्लांट, 7 ऑक्सिजन प्लांट आणि 100 व्हेंटिलेटरसह जिल्हाभरातील रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले आहेत. नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयासोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक आणि ग्रामीण रुग्णालय पूर्णतः सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी आज दिली आहे. HMPV हा 25 वर्ष जुना व्हायरस असून याची लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या व्हायरसपासून कुठलाही धोका नाही, परंतु नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी आज बुधवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड येथे आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती माध्यमांना दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत डॉक्टर निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला आश्वस्त करू इच्छितो की नवीन HMP व्हायरस बद्दल आपण बिलकुल घाबरायचं काही कारण नाहीये. आपल्याकडे सध्या त्याचे काय नागपूर आणि 1-2 ठिकाणी सोडलं, बाकी आपल्याला असे काही रुग्ण आपल्याला आढळून आलेले नाहीयेत. आणि हा विषाणू जुना विषाणू आहे, 25 वर्षाखालचा विषाणू आहे. त्यामुळं ह्याचं पॅन्डेमिक किंवा एपिडेमिक होईल याची शक्यता फार कमी आहे. तरी देखील उपाययोजना म्हणून आपण आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे, तयार आहे. कोणतीही आपत्ती आल्यास आपण सज्ज आहोत. त्यामुळे जनतेने बिलकुल कोणत्याही मनामध्ये या विषाणूबद्दल किंवा कोणत्याही विषाणूबद्दल घाबरायचं मुळीच कारण नाही. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आपल्याकडे जवळपास 22 PSA प्लांट आहेत. आपल्याकडे जवळपास 7 LMO टँक आहेत. आपल्याकडे ऑक्सिजन पाईपलाईन्स आहेत. आपल्याकडे वॉर्ड्स तयार आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आणि आपण प्रार्थना करू की अशी कोणती आपत्ती येणारच नाही. आणि ह्या विषाणूबद्दल आपण घाबरायचं पण कारण नाही आहे. याच्यामध्ये हा व्हायरस असल्यामुळे हा रेस्पिरेटरी ट्रॅकला अफेक्ट करतो. त्यामुळे आपण कोविडमध्ये जे आपलं 30 सूत्री होतं, सोशल डिस्टन्स ठेवणे, हात धुणे, खोकलताना आणि शिंकताना आपण रुमाल वापरणे, ह्या गोष्टी आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे. हे करत असताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की असे जे आपल्याला समजा काय रुग्ण आढळले, शक्यतो हा आजार लहान मुलांनाच होत असतो. आणि जर आपल्याला काय वाटलं की ह्याच्यामध्ये कोणी बिमार असेल तर त्याला थोडंसं घरीच आराम करू देणे, त्याला बाकीच्या मुलांसोबत मिसळून देणे, एवढ्या उपाययोजना आपण करू शकतो. पण ह्या आजारापासून धोका असा काही नाहीये. ह्या आजाराचे लक्षण हा व्हायरस असल्यामुळे आणि निमो व्हायरस असल्यामुळं साहजिकच त्याचे लक्षणं म्हणजे घशामध्ये खो करणे, सर्दी, खोकला, ताप आणि दम लागणे. आणि शक्यतो हा आजार लहान मुलांमध्ये होत असतो. सध्या तरी आपल्याला आढळायचे काय आपल्याला पेशंट आढळलेत किंवा आपल्याला थोडी बहुत ह्या विषाणूबद्दलची माहिती आहे, तर हे लहान मुलांमध्ये जास्त आढळून येतो. तपासणी करण्याबद्दलच्या आपल्याला अजून काही सूचना आपल्याला प्राप्त झाल्या नाहीये. आणि जसं काय झालं तर आपण ताबडतोब आपण तयारी करू.